स्टुडंट, गुड इव्हनिंग. हाऊ आर यू? कसं आहात? गणपतीच्या सुट्ट्या वगैरे नाही ना? नाही. आता आपण फक्त एक गणेश चतुर्थीला सुट्टी देतो आणि विसर्जनला, बस दोनच सुट्टी. बाकी गणपतीचे 8 दिवस सुट्टी नाही. संडे, रविवार, मंडे. आता आपण इंग्लिशचं पाहिलं तसंच आता गणिताचं, मॅथचं फार सोपं आहे. रेखांकित भागाचं क्षेत्रफळ म्हणजे वर्तुळ असो, चौरस असो किंवा रेक्टँगुलर असो, स्क्वेअर, रेक्टँगुलर, सर्कल, व्हॉट एव्हर इट मे बी, अँड वी हॅव टू फाइंड आउट द एरिया ऑफ द पर्टिक्युलर शेड, म्हणजे छायांकित भागाचं क्षेत्रफळ. आता इथं दिलंय एरिया आणि फिगर दिली बघा, रेक्टँगल ABCD. त्याची लांबी दिली 14 सेंटीमीटर, रुंदी 7 सेंटीमीटर. आणि मग आता रेखांकित भागाचं हे शेडेड एरिया जो आहे त्याचं एरिया ऑफ द शेडेड एरिया म्हणजे रेखांकित भागाचं क्षेत्रफळ. इफ ABCD as shown in the figure, बरोबर. लेंथ AB इज इक्वल टू 14 सेंटीमीटर and AD is equal to 7 centimeter. This is the centimeter. Find the area of AMD म्हणजे shaded area. We know that solution. We know that R is equal to 7 and area of circle. This is the sign of circle. बरोबर आहे की नाही? Circle. तर काय एरिया ऑफ द सर्कल? फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर. यू नो द व्हॅल्यू ऑफ पाय. पाय इज इक्वल टू 22/7, 22/7. मग आता पाय आर स्क्वेअर म्हणजे 22/7 गुणिले 7चा वर्ग म्हणजेच काय? 7 गुणिले 7. आता 22/7 येतात, ती संक्षिप्त रूप दिलं, हे 7 गेले 7 गेले, फक्त राहिले 22/7. 22चा पाडा येतो ना तुम्हाला? 22×7 154. 22 किंवा 7 दुने 14, 1 7 दुने 14 ने 15, 154. परंतु इथं शेडेड एरिया हा इथे एवढा आहे. त्रिज्या तर 7च असणार, कारण हे 7 आहे, हे 7 आहे. हा भाग सर्कलचा आहे, परंतु चौथा हिस्सा आहे. कितवा? चौथा. म्हणजे डिवाइडिंग बाय 4 वी गेट. 4ने का भागलं? कारण हा पाव हिस्सा आहे, याचं क्षेत्रफळ जर काढलं तर याला 4ने भागावं लागेल. डिवाइड बाय 4 वी गेट 4 3 12, 3 4 8 32, 2 4 25. बरोबर. म्हणजे उत्तर काय आलं? 38.5 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे ह्या ज्या भागाचं क्षेत्रफळ आहे हे किती आलं? 38.5 सेंटीमीटर स्क्वेअर. हे 2 मार्कासाठी येतं. किती मार्कासाठी येतं? 2 मार्कासाठी. 9वी 10वी 11वी 12वी सर्वांना. आता इथे तुम्हाला होमवर्क दिलाय मी. हा जो ए काढलाय तर एरिया, फाइंड द एरिया ऑफ दिस शेडेड एरिया म्हणजे या छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे तुम्हाला. अशाच प्रकारे वन अँड द सेम. पहिलं वर्तुळाचं क्षेत्रफळ काढा. इथे सुद्धा तुम्हाला हे 14 आहे ना, इथे सुद्धा 7च येईल, म्हणजे त्रिज्या 7 सेंटीमीटर येईल. इथे सुद्धा 7च आहे की नाही? रेक्टँग्युलर आहे. मग पायार वर्ग घ्यायचा आणि नंतर त्याला कितीने भागायचं? 7ने भागायचं. असंच एक वेगळं उदाहरण घ्या, पुस्तकात आहे, न सोडवलेलं आहे, तर तो तुम्ही या ठिकाणी असा वर्तुळाचा शेडेड एरिया आहे असा. या ठिकाणी हे आणि इथे हाच भाग आपल्याला या ठिकाणी शेडेड एरिया दिला. याचं क्षेत्रफळ तुम्हाला काढायला लागतं. मग हा अंतर्लिखित कोण आहे?
हा अंतर्लिखित कोन. इथं जर 60 असेल तर या कोण इथं जो माप आहे ते 120 होईल, कारण याच्या दुप्पट आहे ना. आणि हा सुद्धा 120च होईल, कारण केंद्रीय कोणाचं माप आणि या वर्तुळ पाकळीचं माप सारखं असतं, म्हणून हे शेडी एरिया पाय आर वर्ग थिटा हे वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे. म्हणजे असं पण तुम्हाला सोडवता येईल. चौरसाचं पण येईल, उद्या आपण पाहणार आहोत चौरस आणि त्याचा डायगोनल, ते पण सोडवता येईल. तसं सोडवा 1-2. ओके, आनंदी राहा. ओके, स्टडी करा.